जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। पावसाची संततधार सुरू असून पहाटेपासूनच पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे। पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। जिल्हाभरात 4.5 लाख हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी झाली आहे। पावसाने विश्रांती दिल्यानं पीक धोक्यात आलेलं होतं खरं तर, पण आता मात्र शेतकरी सुखावतोय। याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यात गेली 35 दिवसापासून पाऊस झालेला नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला होता। खरीपाची पिकं माना टाकू लागली होती, तर आपण पेरलेली सोयाबीन आणि इतर पिकं आता सुकून जातात की काय अशी भीती शेतकऱ्याच्या मनावर लागली होती। मात्र या रात्रभर झालेल्या पावसानं तुम्ही पाहू शकता माना टाकू लागलेलं सोयाबीन आता टवटवीत दिसू लागलंय। धाराशिव जिल्ह्यात 4.5 लाख पेक्षा जास्त हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती। मात्र पावसाने 35 दिवसाची उघड दिल्यानं शेतकरी हवालदिल झाला होता आणि या शेतकऱ्याच्या मोठं संकट होतं की आता पाऊस होणार की नाही। मात्र या शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे। ग्रामीण भागातील चित्र आता आनंदमय झालं असून शेतकरी आनंदाने आता आपल्या शेतातील फवारणी असतील इतर कामांना आता वेग येणार आहे आणि या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचं सध्या तरी धाराशिवमध्ये चित्र आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।